और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अयोध्येतील कथित राम मंदिर चोरी प्रकरणी आज कल्याण काँग्रेसच्या वतीने कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरासमोर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आलंय। यावेळी कार्यकर्त्यांनी राम लक्ष्मण सीतेच्या वेशात आंदोलनात सहभाग घेतला व हनुमान मंदिरात आरती करण्यात आली। तर यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलंय। आज आपण जर बघितलं असेल देशामध्ये आज 142 कोटी आपली जनता आहे, त्या जनतेचं जी देणगी दिलेली होती, आज रामभूमी जे मंदिर बांधले गेलेलं आहे त्यामध्ये राम मंदिर, त्याच्यामध्ये ज्यांनी देणगी दिली करोडो हजारो कोटी रुपयाचा तिथे भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो भ्रष्टाचार जो झालेला आहे त्याच्यामध्ये जी कमिटी नेमण्यात आलेली होती ते पंतप्रधान मोदी साहेबांनी नेमलेली होती। त्याचे जे ट्रस्टी होते चंपतरायजी आणि त्यांचे महंत नित्य गोपालदास, डॉक्टर अनिल मिश्रा, गोविंद देवगिरी, गोपालराव, हे जे सगळी ट्रस्टी आहेत हे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तिथं त्यांची अधिकृतरित्या नेमणूक केलेली होती। पण आज तिथं हजारो कोटीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, पैसे गायब झालेले आहेत, करोडो रुपयांचे दागिने, सोनं, चांदी सगळे गायब झालेलं आहे। तर या लोकांची सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसच्या द्वारे यांची चौकशी व्हावी आणि यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे। दुसरं आमची आपल्या थ्रू ही मागणी आहे की महाराष्ट्रातल्या शेडीके साईबाबा मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, त्याच्यानंतर तिरुपती बालाजी मंदिर, या देशातले जे महत्वाचे जे स्थान आहेत, देवस्थान आहेत, त्यांचीही चौकशी करण्यात यावी। तिथेही या 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या राज्यामध्ये 100% घोटाळे झालेले आहेत आणि तेही बाहेर येतील। ज्या लोकांनी यांना निवडून दिलेला आहे आज त्या लोकांच्या ह्याच्यावर त्यांनी गदा आणलेला आहे। आज लोकांचा विश्वासघात यांनी केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये या मोदी सरकार यांनी यांचं सर्व शिष्टमंडळ जेलमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।